तर महत्त्वाची बातमी, नवी मुंबईतल्या नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राउटर आढळलेले आहेत। शिवाजीनगर मतदान केंद्राजवळील एका वाहनात हे राउटर आढळलाय। तुर्भे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। राउटर कसा आला, कुठून आणला, कुणाचा आहे, यासंबंधी अधिक तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय। नवी मुंबईतल्या नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राउटर आढळलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते। रवी खरात अधिक माहिती देतील। रवी, दुसरी अगदी बरोबर, बेलापूर मतदारसंघातील नेरूळमधील शिवाजीनगर मतदान केंद्रावर एक वाहन आढळलं। त्या वाहनामध्ये इंटरनेटचे काही राउटर व तसेच हॅकिंगचं काही सामान असल्याची माहिती समोर येत आहे। घटनास्थळी पोलिसांनी सध्या धाव घेतली आहे व गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे। ही गाडी कोणाची आहे आणि कशासाठी या ठिकाणी आली होती याचा तपास सध्या तुर्भे पोलीस करत आहे। मात्र आम्ही डीसीपींशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील सांगितलंय की गाडीचा मालक असेल किंवा या कंपनीचा कोण मालक असेल त्याला देखील आम्ही चौकशीसाठी बोलवलं आहे व काही वेळातच नक्की हे सामान कोणासाठी आणि कशासाठी का आणलेलं याची माहिती समोर येईल। वृषाली, नक्कीच धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शिवाजी मतदान केंद्राजवळ राउटर आढळलेले आहेत। राउटरचं मोठ्या प्रमाणात एक सेटअप तयार करण्यात आलं होतं, लॅपटॉप होतं आणि काही राउटरच्या माध्यमातून हॅकिंगचं एक साहित्य तिथे दिसतंय। त्या माध्यमातून काही हॅक करण्याचा प्रयत्न होता का किंवा हे सगळं नेटवर्किंग कशासाठी होतं, असे अनेक प्रश्न या सगळ्या सेटअपमुळे उपस्थित होत आहेत।